शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा मार्ग मोकळा. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा अडसर दूर. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना रखडणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आचारसंहितेतून विशेष सूट दिली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेली ही कर्जमाफी योजना आता 30 जूनपूर्वीच अंमलात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून 18 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यात आचारसंहितेत लागू असल्याने या काळात कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करता येतील का याबाबत साशंकता होती. मात्र आता निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे कर्जमाफी अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील शेतीला दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टीचा फटका बसतो आहे आणि त्यातच उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले होते. अशा सरकारी कर्जमाफीला निवडणूक आयोगाकडून हिरवा कंदील मिळाल्याने शेतकरी वर्गात हंगामाच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा मिळणार आहे. व्हिडिओ रिपोर्ट SPN मराठी, सांगली.